नमस्कार, मी विलास बडे, अन्नदातामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण करार पद्धतीने खरबुजाची शेती करणाऱ्या अकोल्याच्या एका शेतकऱ्याला भेटणार आहोत। त्याचबरोबर हिंगोलीच्या मार्केटमध्ये बंद असलेल्या हळद खरेदीची बातमी सुद्धा आपल्याला जाणून घ्यायची आहे। शिवाय पीक सल्लाही बघायचा आहे। पण बुलेटिनची सुरुवात करूयात अन्नदाता ठळक। केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी करार शेती पद्धतीत मोठे बदल केलेत। आता करार शेतीचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीतून बाहेर काढून तो विषय केंद्र सरकारकडे वर्ग करण्यात आलाय। शेतमाल उत्पादन तसंच पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाशी संबंधित उत्पादनांना हा कायदा लागू होणार आहे। या कायद्यामुळे शेतकऱ्यांना 5 ते 10% सवलत मिळणार आहे। कायद्यातले हे बदल शेतकरी उत्पादक कंपन्या, संस्था यांना लाभ व्हावा तसंच छोट्या शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी करण्यात आले। केंद्र सरकार देशांतर्गत बाजाराला साखरेचा फ्लो कमी करण्यासाठी जवळपास 30 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याच्या विचारात आहे। सरकारच्या या निर्णयाच्या शक्यतेमुळे साखर उद्योगाला आर्थिक दिलासा मिळेल। पर्यायानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे ऊसाचे पैसे मिळायला मदत होणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच एक योजना तयार करून साखरेचा बफर स्टॉक बनवणार आहे। त्यामुळे देशातल्या साखर कारखान्यांना आणि पर्यायानं ऊस उत्पादकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे। आणि आताच एक महत्त्वाची बातमी समोर येते। महाराष्ट्राचे 5 आमदार अतिरेकी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले आहेत। या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। महाराष्ट्राचे 5 आमदार अतिरेकी हल्ल्यातून बचावलेले आहेत। काश्मीरमध्ये हे सगळं घडल्याचं कळतंय। या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी आपले रिपोर्टर लवकरच आपल्याशी जोडले जाणार आहेत। पण महाराष्ट्राचे 5 आमदार हे काश्मीरमध्ये अगदी थोडक्यात बचावलेले आहेत। दहशतवाद्यांनी तिथे हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचं कळतंय आणि तिथे झालेल्या त्या अतिरेकी हल्ल्यातून अनंतनाग जिल्ह्यात हे सगळं घडल्याचं कळतंय आणि या दहशतवाद्यांच्या संभावित हल्ल्यातून हे आमदार वाचलेले आहेत। विक्रम काळे, सुरेशप्पा पाटील, दीपक चव्हाण। विक्रम काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत। अतिरेक्यांनी तिथं ग्रेनेड हल्ला केला आणि त्या ग्रेनेड हल्ल्यातून हे 5ही आमदार जे आहेत ते अगदी थोडक्यात बचावलेले आहेत। पंचायत राज समितीच्या कामासाठी हे सगळे आमदार जे आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये गेले होते आणि जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यातली ही धक्कादायक घटना म्हणावी लागेल आणि सुदैवानं हे 5ही आमदार या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेले आहेत। विक्रम काळे, सुरेशप्पा पाटील, दीपक चव्हाण, त्याचबरोबर इतर 2 आमदार हे पंचायत राज समितीच्या एका बैठकीसाठी, त्यात सुधीर पारवे, तुकाराम काते देखील सहभागी होते आणि हे सगळे आमदार त्या बैठकीसाठी तिथे गेलेले असताना अतिरेक्यांनी तिथं ग्रेनेड हल्ला केला आणि त्या ग्रेनेड हल्ल्यामध्ये हे 5ही जे आमदार आहेत ते अगदी थोडक्यात बचावल्याची माहिती आपल्या समोर येते। जम्मू काश्मीर मधल्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये ही घटना घडल्याचं कळतंय। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दहशतवाद्यांकडून सुरक्षा रक्षकांवर हल्ल्याचे प्रकार समोर आलेले होते, पण त्यांनी आमदारांना का टार्गेट केलं आणि त्यांचं टार्गेट हे आमदार होते का हे अजून कळू शकलेलं नाहीये। पण महाराष्ट्राचे हे 5 आमदार अतिरेक्यांच्या ग्रेनेड हल्ल्यातून अगदी थोडक्यात बचावलेले आहेत। त्या आमदारांशी आपला संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि आपल्या प्रतिनिधीकडून या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। पण आता जी प्राथमिक माहिती समोर येते ती माहिती अशी आहे की जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्रातले विविध पक्षांचे 5 आमदार गेले होते। पंचायत राज समितीच्या एका बैठकीसाठी हे सगळे तिथे गेलेले असताना अतिरेक्यांनी
ग्रेनेड हल्ला केला आणि हा ग्रेनेड हल्ला झाल्यानंतर 5 आमदार त्या ठिकाणी होते आणि हे 5ही जण सुदैवानं त्याच्यातून सुखरूप बचावल्याचं कळतंय। मिलिंद भागवत आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। मिलिंद, नेमकं काय घडलेलं आहे, काय माहिती आहे? विलास, असं झालं होतं की हे 5 आमदार आहेत महाराष्ट्र विधानसभेतले आणि हे 5ही आमदार पंचायती राज या विषयावरच्या काही शासकीय व्हिजिट करता हे जम्मू काश्मीरमध्ये गेलेले होते आणि त्या दरम्यान विविध ठिकाणी फिरत असताना, काही गावांमध्ये भेटी देऊन माहिती घेत असताना अचानक पाकिस्तानच्याकडनं काही फायरिंग झालं आणि त्या फायरिंगमध्ये ग्रेनेड होते अशी ही माहिती प्राथमिकरित्या मिळते। आणि अतिशय धोकादायक आणि धक्कादायक हा सगळा प्रकार आहे, कारण आमदारांसारखी व्यक्ती किंवा सर्वसामान्य नागरिकही जेव्हा सीमावर्ती भागातून अशा प्रकारे जात असतात तेव्हा अशा प्रकारे थेट पाकिस्तानचं फायरिंग होणं आणि त्यातून जी माहिती आतापर्यंत आपल्याला मिळते हे सगळेजण अगदी थोडक्यात बचावलेले आहेत। म्हणजे यांच्यापासून अगदी जवळच्याच अंतरावरती अशा प्रकारचा हल्ला झाला आणि सुदैवाने हे 5ही जण त्याच्यातून बचावलेत। मिलिंद, याच्यामध्ये महत्वाची बाब ही आहे, तो दहशतवादी हल्ला होता की पाकिस्ताननं सीमेपलीकडून पाकिस्तानी सैन्याने केलेला हा गोळीबार आणि हल्ला होता? विलास, प्रश्न ऐकायला नाही आला, परत विचारशील? सुधाकर पारवे आमदार जे आहेत ते स्वतः आता आपल्या सोबत आहेत। सुधाकर जी, तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय, नेमकी काय घटना घडली हे आम्हाला जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं। तुम्ही कसे आहात सुरुवातीला सांगा। मी सुधीर पारवे पंचायत राज कमिटीचा अध्यक्ष बोलतो आणि इकडे कमिटीचा दौरा हे वेगळ्या स्टेटमध्ये आल्यानंतर आम्ही दौऱ्यावर आल्यानंतर व्यवस्थित सुखरूप आहे, काही अडचण नाही, आमच्यावरती कुठला हल्ला बिल्ला झालेला नाही आणि त्याच्यामध्ये या काश्मीर या भागामध्ये ते असे ग्रेनेडचे वगैरे प्रकार तर पण कोणी ठरवलेलं प्रकार राहत नाही। काही सीआरपीएफची स्कॉट पण होता आमच्याकडे, स्कॉट वरती ते एक फेकण्याचं काम झालं ग्रेनेडचे, परंतु त्याच्यामध्ये आमच्यावरती हल्ला झाला अशातला प्रकार नाहीये तो। परंतु त्या ठिकाणी होत राहत असे घटना, आम्ही सेक्रेटरीकडे गेलो, त्यांना पण भेटलो, त्याच्यामध्ये तर आम्हाला सुरक्षा पण त्याच्यामध्ये त्यांनी स्कॉटिंगची वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये स्कॉटिंगची व्यवस्था पण आमच्याकडे आहे। आता काही तो विषय नाही, एकदम सुखरूप आम्ही आहे, दौरा व्यवस्थित चालू आहे। आता आम्ही श्रीनगरला आलेलो आहे आणि श्रीनगरला आम्ही तिथल्या सचिवांना आणि स्पीकरना पण भेटलो, तिथल्या सभागृहामध्ये पण जाऊन आलो, आता ती माहिती पण घेतली आणि आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पंचायत राज व्यवस्था जी आहे ग्रामविकासाच्या माध्यमातून ही चालतं ही माहिती त्यांच्यासोबत डिस्कस केली। यांच्याकडे तशी पंचायत राज कमिटीची व्यवस्था नाही आहे, ती केलेली नाही आहे, परंतु ग्रामविकासाचा विभाग आहे या ठिकाणी, म्हणजे या सगळ्या माहित्या कम्पेअर करून चांगली कशी यंत्रणा आपल्याकडे लागते आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पण प्रश्न विचारले, आम्ही पण प्रश्न विचारले आणि त्या व्यवस्थित सुखरूप आहे आम्ही, काही अडचण नाही। सुधीर जी, तुमच्यासोबत कोण कोण होतं आणखीन? माझ्यासोबत आमदार किशोर पाटील जळगावचे आमदार आहे, आमच्या पंचायत राज समितीचे सदस्य आहेत। माझ्यासोबत तुकारामजी कातेसाहेब आहेत आणि माझ्यासोबत आपले दुसरे आमदार दीपकजी चव्हाण आहेत आणि एक आमचे आमदार आहेत विक्रमजी काळे आहेत आमदार, मी स्वतः आहे, विलासजी आठवले सचिव आहेत, अंडर सेक्रेटरी ते सीसीजी आहेत आणि सगळे आहेत मंडळी त्याच्यामध्ये, आणि सेक्रेटरीचे इथले लोक आहेत जम्मू काश्मीरचे, ते पण काही लोक इथले स्थानिकचे पण आहेत। पण असा काही हल्ल्या बिल्ल्याचा काही विषय नाहीये, अनावधानाची घडलेली घटना आहे चालता चालता, त्याच्यामध्ये काही विषय असा एवढा नाही, आम्ही सुखरूप आहे आणि व्यवस्थित दौरा करतोय। पण सुधीरजी, तुम्ही कामाच्या निमित्तानं तिथे गेला होतात, पण तिथं तुम्हाला ज्या अनुभवाला सामोरं जावं लागलं, म्हणजे तुम्हाला एका मोठ्या थराराला सामोरं जावं लागलं असंच म्हणावं लागेल, तिथले लोक जे सगळं अनुभवतायत गेली काही दिवस सातत्यानं, ते तुम्हाला अनुभवायला मिळालं? नाही, तसा काही अनुभव आम्हाला आला नाही आणि असा प्रकार काही सगळीकडे नाहीच आहे, आम्ही इकडे असं फिरलो बरेचसा प्रकार, पण त्याच्यामध्ये असा प्रकार काही आम्हाला आढळलेला नाही आणि इथले लोक पण कॉपरेटिव्ह आहेत। आता एखादी प्रकारचा अनावधानाने घडलेला आहे, काय ठरवून केलेला प्रकार नाहीये हा, त्याच्यामुळे असा काही प्रकार मला जाणवत नाहीये आज परिस्थितीमध्ये, ऑनवे चालत असताना घडलेली घटना आहे।
बरं, म्हणजे तो काही हल्ला नव्हता असं तुमचं म्हणणं आहे? नाही नाही नाही, हल्ला वगैरे नाहीच तो. आणि आम्ही सगळं अनुभवलं त्याच्यामध्ये. बरं, हल्ला बिल्ला नाही. पण नेमकं घडलं काय? म्हणजे ही जी बातमी समोर आली. हा, ते तर आम्ही आमचं काम आहे कळवणं. आमच्या विभागाला आम्ही जिथे आलो तिथल्या आपल्या स्पीकरला कळवलं पाहिजे, तिथल्या सेक्रेटरीला कळवलं पाहिजे, प्रधान सचिवाला कळवलं पाहिजे. म्हणून मी स्वतः सांगितलं आपल्या आठवणींना की आपण आपल्या गव्हर्नमेंटलाही आणि जे आहेत आपले त्यांना ही सगळी माहिती कळवली पाहिजे. म्हणून त्यांनी सगळी माहिती तिथे दिलेली आहे. सुधीरजी, तुम्ही प्रत्यक्षदर्शी होतात, नेमकं काय घडलं ते सांगा. काही असं घडलंच नाही ना. म्हणजे ऑन वे चालत असताना तो ग्रीन लाईटचा हे सगळं फेकला गेला रस्त्यामध्ये. आणि ते एका शहरामध्ये, गावामध्ये चालत असताना आम्ही गाडी चालत होती, आम्ही थांबलेलो नव्हतो, काही नाही, आणि प्रवास करत होतो. श्रीनगरकडे येत होतो पहलगाम वरनं. तर तिथे येत असताना मधामध्ये घडलेली घटना आहे एका गावामध्ये. तिथे कसं आहे, ते गर्दीचं ठिकाण होतं. हे रमजान महिना वगैरे चालू आहे, मोठ्या प्रमाणात त्या गावामध्ये गर्दी पण होती. म्हणजे काही सामान वगैरे खरेदी करणं. आपले मुस्लिम समाजाचे बांधव मोठ्या प्रमाणात असतात, रमजानचा महिना असतो, सगळं खरेदी वगैरे करत असतात. आणि त्या ऑनवे त्या गावातून प्रवास येत असताना घडलेली घटना आहे. बरं, धन्यवाद सुधीरजी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तुम्ही सुखरूप परत या, ही सदिच्छा. सगळेजण शेतीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असताना अकोल्यातल्या एका बांधकाम व्यावसायिकानं भाडेपट्ट्यानं शेती घेऊन ती कसायला सुरुवात केली. यंदा त्यांनी आपल्या शेतात कलिंगडाची लागवड केली आहे. या कलिंगड पिकापासून त्यांना किमान लाखाचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. पाहुयात त्यांची ही यशोगाथा. अकोला शहरात बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या मुकेश मीर यांनी व्यवसायात बदल म्हणून शेती करण्याचा निर्णय घेतला. स्वतःची शेती नव्हती, मग त्यांनी भाडेतत्वानं शेती घेऊन काम करण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या आग्रहाखातर त्यांनी काही शेती करारानं घेतली. मुख्यतः या शेतीत याचं मुख्य कारण आहे की माझ्या धर्मपत्नी यांची खूप इच्छा होती आणि त्यांच्याच नावावर आहे ही शेती. आमची स्वतःची नाही आहे, आम्ही कॉन्ट्रॅक्टवर घेतलेली आहे इथं आणि रिधुऱ्याला. आणि 2 वर्षापासून आम्ही शेती करतो आहे. यावर्षी आता सध्या तुम्ही पाहताय ते टरबुजाचं पीक आहे. व्यापारी आता रोज सध्या फोन चालूच आहे आमचे, 11 आणि 12 रुपयात मागणी करतायत. मीर यांनी जवळच्या खेड्यात ही शेती भाड्यानं घेतली. त्याच वेळी काही शेतकरी मित्रांची मदतही घ्यायचं ठरवलं. या शेतीमध्ये सध्या कलिंगडाचं उत्पादन घेण्यात येतंय. सिंचनासाठी विहिरीची सोय असल्यानं त्यांना हे पीक घेणं सोपं गेलंय. यासाठी त्यांनी सेंद्रिय तंत्राचा अवलंब केलाय. जीवामृत, दशपर्णी अर्क यासारख्या निविष्ठांचा वापर त्यांनी शेतामध्ये केलाय. रासायनिक पहिले खूप वापरलं होतं, नंतर जसं जसं लक्षात आलं तसं तसं ते कमी करत गेलो आणि जैविक याच्यावर आम्ही आलो आहे. जीवामृत झालं किंवा दशपर्णी अर्क झाले किंवा गोबर खत झालं, याचा खूप चांगला प्रयोग करतोय आम्ही. त्याच्यासाठी आम्ही गाय घेतलेली आहे इथं आणि त्या गायच्या भरोश्यावर आम्ही करतोय. दोन्ही पद्धती अवलंबून करतो आम्ही. मुकेश मीर यांना त्यांच्या मित्रांनी मोलाची मदत केली आहे. कुटुंबानं मदत केल्यामुळे त्यांना शेती करणं सोपं झालंय. या माणसांच्या मदतीनं त्यांनी शेती फुलवली आहे. कलिंगड शेतीतून त्यांनी लाखोंचा नफा मिळवण्याचा प्रयत्न केलाय. या कलिंगडाची विक्री सध्या 10 ते 11 रुपये किलोच्या दरानं होते. खूपच मेहनत आहे, परंतु मला एवढी मेहनत करावी लागली नाही, कारण माझ्याजवळ खूप चांगले हँड्स आहेत. जसं आमचे दादाराव पवार किंवा विलासराव शिंदे, हे या दोघांनी मिळून खूप चांगल्यापैकी आमची शेती सांभाळली आणि सकाळ ते संध्याकाळपर्यंत रान करून त्यांनी ते उत्पन्न करून मला दिलेलं आहे. आणि मला खूप चांगल्या लोकांची साथ भेटली आहे. जी चांगले शेतकरी होते, म्हणजे मोठे शेतकरी होते, ज्यांचा अनुभव होता, त्यांच्या अनुभवाचा आम्ही लाभ घेतलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनातच हे केलेलं आहे. मी शेतकऱ्यांनी कमी काळात कमी वेळात जास्त उत्पादन घेणारी पिकं घ्यावीत अशी मीर यांची इच्छा आहे. तरच शेती फायदेशीर होऊ शकते असा त्यांचा विश्वास आहे. आपल्या इथं ना शेतीचे खूप तुकडे लहान लहान झाले आहेत, म्हणजे त्याचं इकॉनॉमिक्स कुठं बिघडत आहे आणि शेतमजुरांचा खूप प्रश्न विकट आहे. जो शेती स्वतः करतो आणि मला असं तरी वाटते या 2 वर्षाच्या अनुभवातून शॉर्ट ड्युरेशनचे जर क्रॉप घेतलेत 3-3 महिन्यातले, तर समजा एका वर्षात 3 घेतोय आपण, एकात फेलही झालं तरी ते 2 आपल्याला बरोबर किंवा उत्पन्न करून देतील. शेतीचं कुठलंही ज्ञान नसताना आपल्या वेळात वेळ काढून मीर यांनी पिकवलेली शेती अनेकांना आत्मविश्वास मिळवून देणारी आहे.
मीर यांनी केलेला प्रयोग अनेकांना प्रेरणा देणार आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालकांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून मंगळवारी रात्री 22 जणांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात माजी सभापती दिलीप माने, राजशेखर शिवदारे, इंदुमती अलगुंडा आणि बाळासाहेब शेळकेंचा समावेश आहे. बाजार समिती निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. एकूण 14 मुद्द्यांच्या आधारे 22 जणांवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आलाय. पणन मंत्र्यांचे कार्यकर्ते असलेल्या श्रीमंत बडगर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झाल्यानं मतदारांमध्ये वेगवेगळ्या चर्चेला ऊत आलाय. केंद्र सरकारचे राष्ट्रीय गोकुळ मिशन पुरस्कार जाहीर झालेत. यात राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कारानं नाशिकच्या अनिरुद्ध पाटलांचा सन्मान होणार आहे. तर उत्तम योजना राबवण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरांना पुरस्कार देण्यात येणार आहे. डॉक्टर अंकुश परिहार यांना उत्तम पशुवैद्यकीय अधिकारी पुरस्कार मिळणार आहे. तर डॉक्टर दिनकर बोराडेंना कृत्रिम रेतन तंत्रज्ञान पुरस्कार मिळणार आहे. बाळासाहेब कोल्हेंना बायफ तर अनिल इंगोलेंना देशी गाई म्हशी जतन पुरस्कार मिळणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते 1 जून रोजी हे पुरस्कार नवी दिल्लीत वितरित केले जातील. शेती जगतातल्या या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.